अहिल्यानगरमधील नगरसेवकांची 600 कोटींच्या निधीची मागणी आहे। नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। तर राष्ट्रवादीकडे राज्यातील एकमेव अहिल्यानगर महानगरपालिका आहे। अहिल्यानगर शहराच्या वाढत्या गरजा आणि आगामी विकास कामांसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे 600 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली। महापौर ज्योती गाडे यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली। बीडला जाताना नगरला थांबले होते, तेव्हा संग्रामभाई मला भेटले। तेव्हा काही नगरसेवकांची माझी भेट झाली आणि आज पण त्यांनी असा आग्रह केला की तुम्ही जाता जाता इकडे या। तेव्हा आज सगळेच नगरसेवक मला भेटले, त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे निधीच्या मागणीसाठी। तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी दादांनी अनेक प्रोजेक्टसाठी निधी दिला होता आणि ते प्रोजेक्ट आता जवळजवळ पूर्ण झालेले आहेत, काही प्रलंबित आहेत थोड्या निधीसाठी। तर नक्कीच आपण आपल्या ह्याच्यामधून त्या निधीची पूर्तता करण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन।